लाडकी बहीण योजनेसाठी 3000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे। जुलै 2024 च्या लाभासाठी 344.74 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि निधी अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र महिलांसाठीच वापरण्याचे निर्देश सुद्धा सरकारने दिलेले आहेत। पात्र लाभार्थींची छाननी करूनच मग हा लाभ देण्याचे सुद्धा निर्देश आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3000 कोटी रुपयांची तरतूद आहे। या अंतर्गत जुलै 2024 च्या लाभासाठी 344 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। राज्य शासनाने घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत। सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। पी चिदंबरम यांना तुम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे महिला आरक्षण विधेयकासंदर्भात, या संदर्भात काय सांगा? असं आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडी याचे जे नेते आहेत हे सातत्याने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत की 2023 सालीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे आता पुन्हा विधेयकाची